श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, संत आत्मज्ञानी असतात म्हणून त्यांना ईश्वराचे यथार्थ स्वरूप अज्ञात असते. सामान्य माणूस आत्म्याच्या बाबतीत अज्ञानी असतो म्हणून त्याला ईश्वराचे यथार्थ स्वरूप ज्ञात नसते. अविद्येमुळे तो ईश्वराच्या स्वरूपाबद्दल नाना प्रकारच्या कल्पना करतो. त्या चुकीच्या व भ्रमात्मक असतात. निसर्ग आणि दृश्य जग यांच्याबद्दलच्या चुकीच्या कल्पना विज्ञान यशस्वीपणाने नाहीशा करते. परंतु ईश्वर, त्याचे स्वरूप, त्याची साधना व कृपा यांच्याबद्दलच्या चुकीच्या कल्पना संत नाहीशा करतात. या समासामध्ये सांगितलेला ईश्वराबद्दलचा पहिला भ्रम असा: मोठे ध्येय साधण्यासाठी मोठे श्रम लागतात. ईश्वर प्राप्ती फार मोठे ध्येय आहे, अर्थात त्याच्या दर्शनासाठी फार श्रम करणे अवश्य आहे. म्हणून पुष्कळ लोक देहाला कष्ट देऊन बऱ्याच तीर्थयात्रा करतात, त्याच्या जोडीला मोठा दानधर्म करतात. काही लोक कठीण व्रते व उपासतापास करतात व देहाला कष्टवतात, पण हा काही ईश्वर प्राप्तीचा मार्ग नव्हे. दुसरा भ्रम असा: काही लोक दगडाच्या अथवा धातूच्या देवमूर्ती पूजतात, त्या मूर्तींनाच ते ईश्वर मानतात, पण प्रतिमा काही ईश्वराचे खरे स्वरूप नव्हे. माणूस आपल्या कल्पनेने ईश्वराची मानवमूर्ती तयार करतो व तिलाच भ्रमाने ईश्वर मानतो. तिसरा भ्रम असा: काही लोक मनात एक इच्छा धरतात आणि तिच्या पूर्ततेसाठी एखाद्या देवतेची उपासना करतात. कर्मधर्म संयोगाने त्यांची इच्छा सफल झाली की त्या देवतेला ते ईश्वर मानतात. हेही ईश्वराचे खरे स्वरूप नव्हे. अशा लोकांमध्ये सकाम उपासनेचे व नवसाचे बंड फार माजते. नवसाला पावणाऱ्या देवाची लोकप्रियता फार वाढते, पण ती फार दिवस टिकत नाही. श्री समर्थांच्या मते खरा देव कसा आहे याचा शोध घेणारा पुरुष हजारो माणसांमध्ये एखादाच निघतो. ईश्वराचे स्वरूप समजून घेताना एक ध्यानात ठेवावे की ईश्वर हा काही एखादी व्यक्ती नव्हे. त्याला मानव शरीर व मानव धर्म नाहीत. अवताराला मानव शरीर असते, पण त्याचे त्या शरीराशी तादात्म्य नसते. अवतार मानव देहात राहतो, पण देहाने तो सीमित होत नाही. सर्व देहामध्ये समपणाने राहणाऱ्या ईश्वराला देहबुद्धी नसते, आत्मबुद्धी असते. ईश्वर सर्व करता आहे. त्याच्या संकल्पाने निर्माण झालेले जग त्याच्या इशाऱ्याने चालते. तोच विश्वाचा नियंता व संचालक आहे. तो विश्वाच्या आधी होता, सध्या विश्वामध्ये विद्यमान आहे आणि विश्वानंतर राहणार आहे. जीवांच्या हृदयात तो आत्मरूपाने विलसतो. विश्वाच्या अंतर्यामी तोच ईश्वर म्हणून संचालन करतो आणि सद्रूप परब्रह्म परमात्मा म्हणून तोच विश्व पार करून राहतो. खरा देव विमल व निश्चल आहे. तो सर्वगुण संपन्न, सर्वज्ञ व सर्व शक्तिमान आहे. त्या व्यतिरिक्त कोणासही ईश्वर मानणे अविद्याजन्य भ्रम समजावा. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात, दशक 8, समास 1, देवदर्शन. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ.